नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान सीझन 2 आणि आज प्रकरण 3. प्रकरण आहे वेड्या अन्नीचं बाप होणं. आमच्या वाड्यात सखाचा ताणा वाजतानाच एका रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास दाजी काकांचा परसू आज्जे दार उघड म्हणून वाड्याचं दार जोरजोरात ठोठवायला लागला. दाराची कडी आपटायला लागला. आमचा वाडा खडबडून जागा झाला होता. तेव्हा शिवा काका आजीला म्हणाले, आये इतक्या रात्री कोण दार ठोठावतंय? आवाज घाबरल्यासारखा येतोय. तसे रामदास काका म्हणाले, आये हा परसूचा आवाज आहे आणि तो रडतोय असं वाटतंय. आणि ते घाईघाईनं दाराजवळ जाऊन म्हणाले, परसू तू आहेस रे? तसा परसू फाटलेल्या आवाजात म्हणाला, वय रामदास दादा म्या हाय, अगोदर दार तो उघडा. त्यावेळी रामदास काका दार उघडत असताना आजी म्हणाली, आनंदे राणीच्या पोटात दुखायला लागलं असावं, चला झटपट सगळं सामान घेऊन जाण्याची तयारी करा. तेवढ्यात काकांनी दार उघडल्याबरोबर परसूदादा एका वावटळीसारखा आत आला. त्यावेळी तो थरथरत अगदी रडकुंडीला आला होता आणि त्याला तसं बघताच आम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. तो काही बोलण्यापूर्वीच आजी म्हणाली, परसू राणीच्या पोटात दुखायला लागलाय ना, आत्ता आनंदी पिशवी घेऊन येईल, मग लगेच आपण निघूया. तसा तो व्याकुळतेनं आजीला म्हणाला, आज्जे मी सातमाईंकडे जाऊन छान येतो. तेव्हा आजी त्याच्याकडे विचित्र नजरेनं बघत म्हणाली, अरे लेकरा, आत्ता तिथं आमचा झपाटा फिरत असेल आणि रात्री मागलं दार उघडलं जात नाही. तू सकाळी सातमाईंच्या पारावर जा, पण आत्ता आपण निघूया. त्यावेळी त्या कंदिलाच्या उजेडात परसूच्या डोळ्यातले अश्रू आणि त्याची घाबरलेली अवस्था आम्हा सगळ्यांना जाणवली होती. आजी तर मनात म्हणाली, खरंच माया ही किती आगळी वेगळी गोष्ट आहे. आराची आपल्या लवकुशावरची माया त्याला नेहमी जिंकून देते आणि परसूसारखा गडी माणूस त्या घरच्या मायेमुळे आपल्या मालकिणीसाठी डोळ्यात अश्रू आणतो. तरी माझ्या आजीला परसूचं ते वागणं विचित्र वाटलं होतं. आजी ह्या विचारात असताना आत्या आणि मंगी काकू आल्या. तसं आजी तातूला म्हणाली, तातू दार लावून घे, आणि त्या परसूबरोबर बाहेर पडल्या. तेव्हा परसू आजीला पुन्हा पुन्हा म्हणत होता, आजी समजा नीट होईल ना गं? तेव्हा आजी काही न बोलता भराभरा चालत राहिली होती. फक्त इथे आमच्या तातूनं वाड्याचं दार लावून घेतलं. आमच्या आया आम्हा मुलांना घेऊन झोपायला गेल्या. परंतु पुरुष मंडळींची झोपमोड झाल्यामुळे ती सगळी मंडळी जरा वेळ ओसरीवर टेकली आणि नागो काका पुन्हा म्हणाले, राणीला मुलगा होणार. आणि राणी बाळंत होण्यापूर्वीच तिला काय होणार हे आम्हा सगळ्यांना कळलं होतं. त्यावेळी दाजी काकांच्या कौशल्येचा मृत्यू, अन्नीला ते पांढऱ्या कावळ्यानं टोचणं, अन्नीचं लग्न, या सर्वाची चर्चा करत आमची मंडळी बसली. तेव्हा आम्ही पोरं आमच्या आयांच्या हातून सुटून ओसरीवर जाऊन बसलो. तेव्हा मला ते पांढऱ्या कावळ्याचं टोचणं म्हणजे काय हे त्यावेळी कळलं होतं. इथे ऑस्ट्रेलियात देखील काळ्या पांढऱ्या रंगाचे आणि सफेद डोळ्याचे कावळे आहेत, पण ते कधी कुणाला टोचताना मी पाहिलं नाही किंवा ऐकलंही नाही. असो, इकडे आत्या, आजी आणि मंगी काकू झपाझप दाजी काकांच्या वाड्याकडे निघाले. तेव्हा परसू अचानक आजीकडे वळून म्हणाला, आज्जे राणीचा समजा सातमाई व्यवस्थित करतील ना? माझ्या जीवाला लय घोर लागलाय. तेव्हा आजीला पुन्हा परसूचं नवल वाटलं होतं. ती त्यावेळी त्याला एवढंच म्हणाली, परसू लवकर चल. आजी, आत्या आणि मंगी काकू परसूसह दाजी काकांच्या वाड्यात पोचले तर राणीच्या ओरडण्याचा आवाज फार बाहेर येत होता. त्यावेळी दाजी काका बाहेर अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत आजीचीच वाट बघत होते. तेव्हा इंदू आजी राणीजवळ आत होत्या. आजी आल्याबरोबर दाजी काका एकदम तिला म्हणाले, आये राणीच्या जवळ आय आहे आणि तिला वेळणा सुरू होऊन अर्धा तास झाला आहे, तू लवकर जा. माझी आजी, आत्या आणि मंगी काकू राणीच्या खोलीत शिरले तर त्या मोठ्या पलंगावर राणी पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी तडफडत होती. तिचं तोंड वेदनेनं सफेद पडलं होतं आणि तिचं पोट खाली उतरलेलं होतं.
तेव्हा दाजी काकांचा अन्नी तिथेच वाकळीवर गाढ झोपून घोरत होता, तर इंदू आजी राणीचं तोंड पुसत तिला धीर देत होत्या. आजी तिथे आल्याबरोबर इंदू आजी चटकन उठत म्हणाल्या, आंबे आलीस, बघ बाई हिला, आणि त्या बाजूला झाल्या. तसं आजी म्हणाली, इंदू पाणी गरम करायला ठेवलंयस ना? तशी इंदू आजीने मान डोलवली. आजी राणीजवळ आली तेव्हा आजीचा हात घट्ट धरत राणी ओरडली, आजे मला हे सहन होत नाही आहे, लवकर काहीतरी कर, मी मरतीये. आजीनं राणीचं पोट आपल्या सराईत बोटांनी चाचपडून तपासलं तेव्हा तिला काही शंका आली. तसं तिनं राणीच्या बेंबीवर बोट ठेवून हलकंच दाबलं आणि तिची सराईत बोटं राणीच्या पोटावरनं कुशलतेनं फिरायला लागली तेव्हा राणी गुरासारखी ओरडायला लागली होती. आजीला क्षणात कळलं, राणीचं पोर आडवं आलं आहे. आता पहिल्या खेपेला जर पोर आडवं आलं तर ते फार धोक्याचं असतं. तिने आनंदी आत्याला तेलाची वाटी आणायला सांगितली. तशा इंदू आजी धसकून हळूच म्हणाल्या, आंबे आंबे पोर आडवं आलं आहे का गं? तसं आजी म्हणाली, इंदू राणीला इथे बाळण करणार आहेस का तिला बाळंतिणीच्या खोलीत नेणार आहेस? तेव्हा इंदू आजी म्हणाल्या, आता आंबे तिला हलवू नको, इथेच तिचं बाळणपण कर. अगं त्या खोलीत कौशल्या बसून असते म्हणून आम्ही ती खोली बंद ठेवली आहे. आजीला माहिती होतं त्या दाजी काकांच्या वाड्यात बाळंतिणीच्या खोलीत कौशल्याचा भास सतत होत असतो. अनेक वेळा त्या खोलीत त्या दिसायच्या, त्यामुळे ती खोली कायमची बंद ठेवलेली होती. त्यावेळी खाली झोपलेल्या अन्नीकडे बघत आजी म्हणाली, इंदू अन्नीला इथून काढ. तशा इंदू आजी घाईघाईत म्हणाल्या, आंबे त्याला इथे झोपू दे, त्याला ह्याच खोलीची सवय आहे. जर त्याला उठवलं तर तो बोंबलत बसेल आणि ह्या खोलीशिवाय दुसरीकडे कुठेही तो झोपणार नाही. आंबे पण राणीचं सगळं ठीक होईल ना गं? आजी म्हणाली, इंदू घाबरू नकोस, मी पोट मळून 5 मिनिटात पोर सरळ करते. तेवढ्यात गरम तेलाची वाटी घेऊन आत्या आली. आजी म्हणाली, मंगे तू राणीचा हात धर आणि आनंदे तू पाय धर, मी पोर सरळ करते. त्यावेळी घाबरलेल्या इंदू आजी सातमाईंनो सातमाईंनो करत तिथेच कोपऱ्यात बसल्या होत्या. आजीनं तेलाची वाटी हातात घेतली आणि ती राणीवर वाकून म्हणाली, राणी पोर जरा आडवं आलं आहे, मी तुझं पोट जरा मळून पोर नीट करते, तर तू जरा कळा आवर. हे ऐकून मात्र इंदू आजी लटपटत उठल्या आणि बाहेर गेल्या. दाजी काका आणि परसू बाहेर अस्वस्थपणे उभे होते. इंदू आजींना बघताच दाजी काका म्हणाले, आये तू का बाहेर आलीस? सगळं ठीक आहे ना? तू राणीजवळ थांब. तशा इंदू आजी डोळे पुसत म्हणाल्या, दाजा अरे मी आज जाऊन काय करू रे? मला तो ताण सहन झाला नाही म्हणून तर मी बाहेर आली आहे. अरे पोर आडवं आलं आहे. अंबानं आनंदीकडे तेलवाटी मागितली तेव्हाच मला ते कळलं. दाजा अरे पहिलट करणीचं पोर आडवं येणं धोक्याचं असतं रे. हे ऐकताच दाजी काका सातमाईंनो सातमाईंनो करत मटकन झोपाळ्यावर बसून ख्या ख्या करायला लागले. तर परसू मात्र ते ऐकून शांतपणे अंगणात गेला आणि खाली मान घालून आपल्या राणीचं विवळणं ऐकत गप्प बसला. त्यावेळी त्याच्या मनात चाललेला हल्लकल्लोळ कदाचित सातमाईसुद्धा सांगू शकल्या नसत्या. त्यावेळी त्याच्या डोळ्यातनं टपाटपा वाहणारे अश्रू त्या मातीच्या अंगणात मुरून जात होते. इथे आजीची कुशल बोटं राणीच्या पोटावरनं सराईतपणे हलकाच दाब देत फिरत होती. राणीला त्या भयंकर वेदना सहन होत नव्हत्या आणि एका मोक्याच्या क्षणी ते पोर पटकन सरळ झालं होतं तेव्हाच आजी ओरडली, आनंदे राणीचे हात घट्ट धर, मंगे तिचे पाय सोडून दे. आजी राणीचे पाय पसरून म्हणाली, राणी राणी पोराचं डोकं दिसते, जोर दे आणि हे बघ श्वास वर ओढू नकोस. आणि तेव्हाच राणीची पाण्याची पिशवी फुटली होती. आजी पुन्हा ओरडली, राणी जरा जोर दे, बघ पोर आलंय. तशी राणीनं आये म्हणून जोरात कळ दिली आणि परसूचं पण जगाच्या दृष्टीनं अन्नीचं सातमाईंनी स्वीकारलेलं ते पोर या नश्वर जगात आलेलं होतं. त्यावेळी एक साधारणशी पण महत्त्वाची घटना घडली होती. ते पोर बाहेर येताना काही रक्ताचे शिंतोडे खाली झोपलेल्या अन्नीच्या अंगावर पडले होते.
जणू काही अन्नीच्या रक्ताचा काही एक संबंध नसलेल्या पण पुढं त्याचं नाव घेऊन जगणाऱ्या त्या पोरानं आत्ताच आपल्या अंगावरच्या आपल्या आईच्या रक्ताचे थोडे शिंतोडे त्याच्या अंगावर उडवून आपलं बाप लेकाचं नातं पक्क केलेलं असावं. आमच्या दाजी काकांच्या राणीला लांब लचक परसूसारखा पण आईचं रूप घेतलेला गोरापान वर्णाचा कुरळ्या जावळाचा पोरगा झाला. तेव्हा आनंदी त्याला हलके हसत हसत साफ करत असताना राणी क्षीण आवाजात तिला म्हणाली, आनंदे अक्का, काय झालं मला दाखव. तशी आत्या म्हणाली, राणी अगदी तुझ्यासारखा गोड देखणा पोरगा झालाय हा बघ. आणि कमालीच्या थकलेल्या अवस्थेत देखील राणीनं घाबरून आपल्या पोराकडे बघितलं होतं. परंतु नाही, तिथे परसूशी साम्य असं काही नव्हतं. फक्त ते पोर आपल्या आईचं रूप घेऊन आपल्या बापासारखं हाडापेरानं लांबरुंद झालं होतं आणि त्याच्यात परसूच्या रंगरूपाचा काहीही भास नव्हता. तेव्हा राणीनं सुटकेचा निश्वास सोडून हसत त्या पोराला जवळ घेतलं आणि अत्यंत समाधानानं आपले डोळे मिटले होते. इकडे बाहेर उभ्या असलेल्या इंदू आजी दाजी काकांना असं अस्वस्थ झालेलं बघून म्हणत होत्या, अरे दाज्या, तू काही एक काळजी करू नको, आंबा राणीचं सगळं नीट करील. आणि हे त्या म्हणत असतानाच त्या सगळ्यांनी मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला होता. तशा इंदू आजी पुन्हा पळत राणीच्या खोलीत आल्या, दारात अडखळून पडल्या. माझी आजी वळून त्यांना म्हणाली, इंदू अगं हळू, अजून तुझा पणतू तुला आधार द्यायला लहान आहे हो. तशा इंदू आजी ओरडल्या, आंबे पोरगा झाला. आणि त्या पळत राणीजवळ गेल्या. तेव्हा राणीनं कष्टानं डोळे उघडून त्यांच्याकडे हसत बघून ते पोराचं मुटकुळं त्यांच्या पुढे केलं. त्या देखण्या गोऱ्यापान पोराला बघून त्या एकदम मोठ्यानं रडत अन्नीजवळ बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यावर त्यांचाच विश्वास बसत नव्हता. हा त्यांच्या अन्नीचा पोरगा होता. झोपलेल्या अन्नीला गदागदा हलवून उठवत त्या रडत म्हणाल्या, अरे अन्नी पोरा उठ, बघ तू बाप झालायस. आणि अन्नी आ आ आजी करत उठून पुन्हा झोपला. तेव्हा माझी आजी म्हणाली की इंदू त्याला झोपू दे. भानावर आलेल्या इंदू आजी उठून म्हणाल्या, आंबे चल, मला आत्ताच ह्या दोघांना सातमाईंच्या पारावर घालायचं आहे. परसूर राणीला उचलून घेईल आणि आनंदी पोराला. मला आता वेळ म्हणून घालवायचा नाही. आजी हसत हसत म्हणाली, अगं हो 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 इंदू, अगं आत्ताच हा गुलाम तुझ्या वाड्यात आला आहे, त्याला थोडं खाऊन पिऊन झोपू दे. हे बघ, त्याला लगेच बाहेरच्या वाऱ्यात नेता येणार नाही. आणि तसंही आता रात्री सातमाई झोपल्या असतील आणि तो झपाट आत्ता तिथे फिरत असेल. जरा धीर धर, जरा धीर धर. इंदू अगं, वाड्याच्या रीतीप्रमाणे राणीला आणि पोराला 2 दिवसांनी सातमाईंच्या पायावर घालून त्यांच्या रक्षणाचा पदर माग. पण हे सांगताना माझ्या आजीचे डोळे आपल्या सखाच्या आठवणीने भरून आले होते. नंतर तेव्हा ती खिन्नपणे म्हणाली, इंदू पोराला जरा धुपातुपानं शेकलं की नंतर सातमाईंकडे जाऊया. हां, जरा आता दाजीला आणि परसूला आत पाठवून दे आणि मंगे तू चुलीकडे जा, सगळ्यांसाठी चहा कर बाई. तसं इंदू आजी एखाद्या तरुणीसारख्या दाज्या दाज्या परसू करत राणीच्या खोलीबाहेर पळाल्या. आजी हसत आत्याकडे बघून म्हणाली, आनंदे अगं काय म्हणायचं गं या इंदूला, ही अशी पळापळ करून कुठेतरी पाय मोडून घ्यायची बाई. आणि दुसऱ्या क्षणी दाजी काका, इंदू आजी आणि परसू त्या खोलीत धावत आले होते. इंदू आजींनी त्या बाळाचं गाठोडं दाजी काकांच्या हातात दिलं. तेव्हा दारात उभा असलेला परसू फक्त राणीकडे भरल्या डोळ्यांनी, तर राणी मंद हसत त्याच्याकडे बघत होती. दाजी काका ते बाळाचं गाठोडं आपल्या हातात घेऊन एकदम भांबावून आपल्या त्या गोऱ्यापान नातवाकडे बघतच राहिले. खूप वर्षांपूर्वी त्यांनी असंच अन्नीला आपल्या हातात घेतलं होतं आणि त्याचा सुखद स्पर्श त्यांना अत्यंत सुखावून गेला होता. आज तोच सुखद स्पर्श त्यांना पुन्हा जाणवला होता आणि ते एकदम हेलावून इंदू आजींना म्हणाले, आये अगं, हा तर आपला अन्नीच झाला आहे. पण हे बोलताना त्यांना आपल्या कौशल्याची अतिशय आठवण आली होती. तशा इंदू आजी रडत म्हणाल्या, होय रे दाज्या, होय, हा आपला अन्नीच चांगला परत आला आहे. आणि त्या एकदम दारात उभ्या असलेल्या परसूला म्हणाल्या, परश्या अरे पुढे ये, तुझ्या अन्नीच्या पोराला बघ.
परसू हलकेच हात आला. इंदू आजींनी दाजी काकांच्या हातातलं ते मुटकुळं परसूच्या पुढे केलं तर परसू एकदम भांबावून म्हणाला, आजी मी त्याला घेऊ? आणि इंदू आजीने हसत त्याच्या हातात ते गाठोडं दिलं. तेव्हा माझ्या आजीने बघितलं परसूच्या हाताला कंप सुटला होता. त्यांनी त्यावेळी बाळाचं मुटकुळं आपल्या छातीजवळ धरून बाळाचा दीर्घ श्वास घेऊन त्याच्या जावळाचा गंध घेतला आणि परसू आपलं भान हरपून फक्त आज्जे 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 करत राहिला. तेव्हा चटकन माझी आजी पुढे येऊन म्हणाली, परसू पोरा हळू रे, त्याला जास्त जवळ घेऊ नकोस, नाही तर तुझ्या छातीचे केस त्याला टोचतील हो. इंदू आजी म्हणाल्या, असू देत ग आंबे. आणि परसूनं भानावर येऊन त्या बाळाला इंदू आजींच्या हातात दिलं होतं. परंतु त्यावेळी राणीकडं ओझरतं बघणाऱ्या परसूला अगदी तीव्रतेनं वाटलं होतं. असंच धावत जाऊन आपल्या राणीला घट्ट हृदयाशी कवटाळून ओरडून म्हणावं, राणी आज तुझं माझं पहिलं पोर या जगात आलंय. अगं आज मी बाबा आणि तू आई झाली आहेस. परंतु तो तिथे काही तसं बोलूच शकत नव्हता. आपल्या पोराकडे आणि राणीकडे बघून तो निमूटपणे मागे वळून खाली मान घालून खोलीच्या बाहेर गेला. तेव्हा दाजी काका इंदू आजींना म्हणत होते, आये अगं अन्नीला उठव, त्याला त्याचं पोर दाखव. इंदू आजी म्हणाल्या, अरे मी त्याला मगाशी उठवलं होतं पण तो पुन्हा झोपला. तुला तर माहिती आहे आता तो सकाळशिवाय काही उठणार नाही, सकाळी तो बघेल पोराला. तेव्हा ठीक आहे म्हणून दाजी काका एकदम राणीजवळ जाऊन गहीवरून म्हणाले, राणी पोरी आज तुझ्यामुळे आमचे हे सुखाचे दिवस मिळाले. राणी हसली. राणीचं सगळं आटोपून नंतर आजी, आत्या, दाजी काका, मंगी काकू आणि इंदू आजी चहा घेत ओसरीवर बसले होते. तेव्हा अचानक अंगणात बसलेला परसू उठून इंदू आजीला म्हणाला, आये म्या पुण्यांदा पोराला बघून शान येऊ? इंदू आजी हसत म्हणाल्या, मग जा की रे पोरा, त्यात विचारायचं आहे काय? परसू घाईघाईनं राणीच्या खोलीकडे निघाला. तेव्हा माझ्या आजीला भयंकर आश्चर्य वाटून तिला परसूची ती बेचैनी त्यावेळी विचित्र वाटली होती. अशी ओढ, अशी बेचैनी एका बापाचीच असू शकते असं तिला त्या क्षणी तरी वाटलं. ती मान झटकत इंदू आजीला म्हणाली, इंदू हा परसू तुझ्या घरचा गडी पण खाल्लेल्या अन्नाला जागणार आहे हो. तशा इंदू आजी म्हणाल्या, आंबे खरं सांगू का, परसू माझ्या अन्नीचा मोठा भाऊच आहे. अगं तो आम्हा सगळ्यांच्या अगदी जवळ आहे आणि खरं सांगायचं तर त्याच्यामुळे आज हा दिवस आम्हाला बघायला मिळाला आहे. आजी चमकून म्हणाली, म्हणजे काय गं इंदू? आणि इंदू आजी म्हणाल्या, अगं त्याच्या गावी मूल होण्यासाठी वेताळाशी लग्न करून त्याच्या नावाचा अंगारा लावला जातो. आता आमचा हा अन्नी असा, तेव्हा मीच त्याच्याकडनं अन्नीला आणि राणीला अंगारा लावून घेतला आणि नंतर खरंच की गं राणीला दिवस गेले. हे ऐकताच आजी एकदम सैल होऊन म्हणाली, असं आहे काय? तसं आजीला माहिती होतं की गावात कधी असे अनेक प्रकार केले जातात, त्याचा उपयोगसुद्धा होतो. परंतु त्यावेळी परसूनं कोणाच्या नावाचा कसला अंगारा राणीला लावलाय हे मात्र माझ्या आजीला माहिती नव्हतं. आजी म्हणाली, इंदू आता राणीचं आणि पोराचं सगळं करायला मी आनंदीला इथे 4 दिवस पाठवीन. तू राणीला महिनाभर तरी बाजेवरनं खाली उतरू देऊ नकोस, नाही तर तिचं अंग उतरेल. इंदू आजी म्हणाल्या, अगं मी उद्याच परसूला राणीच्या माहेरी पाठवून ही आनंदाची बातमी कळवणार आहे. राणी बाळंत झाल्यावर लगेच राणीची आई इथे येणार होती, तिला उद्या परसू घेऊन येईल. ती आणि मी दोघी मिळून इथला आटपू. पण तू आनंदीला 4 दिवस इथे पाठव, ती असली की मला काळजी नाही. नंतर इथल्या तिथल्या गोष्टी बोलताना दाजी काका मध्येच म्हणाले, आनंदे दिवाळी तोंडाशी आली आहे, ह्या दिवाळीला सुरेश रमेश येणार आहेत का? तेव्हा आजी म्हणाली, अरे दाज्या कसली दिवाळी आणि काय रे, एरलीनं माझ्या वाड्यात अमावास्येचा काळोख भरून ठेवला आहे. ती दिवस रात्र रडत असताना कोण दिवाळी करणार रे? इंदू आजी म्हणाल्या, हे बघ आंबे, मी तर राणीच्या कुटुंबाला बारशापर्यंत इथं ठेवणार आहे. तू एक काम कर, इरलीला दिवाळीच्या वेळी दे कोल्हापूरला पाठवून. अगं नाहीतरी तुझ्या वाड्यात लहान पोरं आहेत आणि सखा जाऊन 1 वर्षाच्या वर कालावधी उलटलाय की. पण आजी हताशपणे म्हणाली, इंदू अगं ती माहेरी जायला नाही म्हणते. ती दिवस रात्र आपल्या माझघरात बसून रडत राहते. आता आबा पाटील आणि रमा दर 15वड्याला इरलीला भेटायला येतात
आम्हा कोणाशी न बोलता निघून जातात. खरं सांगते इंदू, आमची अगदी कोंडी झाली आहे बघ. आता इंदू, तुला म्हणून मी हे बोलते आहे. बाहेरच्यांना घरातलं काही सगळं सांगता येतं का? आमची परिस्थिती म्हणजे जंगलात आग आणि चड्डीत नाग अशी झाली आहे बघ. त्यावर इंदू आजी म्हणाल्या, आंबे, हे सगळं इरलीने आणि तिच्या माहेरच्यांनी केलं आहे. अगं, ती तुझ्या वाड्याची मोठी सून, 2 मुलांची आई, तिला 7 महिन्याच्या वाड्याची प्रथा माहीत नाही का? अगं, एकदा इरली पाणी भरायला जाताना माझ्या वाड्यात आली होती. ती त्यावेळी रडत मला म्हणाली की इंदू आहे, माझं ऑपरेशन झालं आहे आणि डॉक्टर म्हणतात मला कधी मूल होणार नाही. मग आहे, मी माझ्या सखाला कसं परत आणू? त्यावेळी मला इतकं वाईट वाटलं म्हणून सांगू, मी कशी तरी तिची समजूत घातली, तिला परत पाठवलं बघ. जाऊ दे अजून थोडा वेळ, आपोआप विसरेल सगळं. तेव्हा माझी आजी म्हणाली, कसलं ग कर्माचं इंदू. अगं, 1 वर्षात ती काही सखाला विसरली नाही. तसं आता त्याची आठवण आम्ही विसरलो नाही, पण इरलीचं हे जगा वेगळंच आहे. ती जणू तो आजच गेला आहे अशा तऱ्हेनं रडत बसते. कधी कधी लहान मुलासारखा आवाज काढून रडते. आता तूच सांग, हिला कशा प्रकारे समजावायचं? आम्ही तर बाई थकून गेलो आहे. आणि तेव्हा मंगी काकू इंदू आजींच्या माझघरातनं बाहेर येत म्हणाल्या, इंदू आहे, म्या राणीला गरम गरम पेस्ट दिला आहे आणि दूध तापवलं आहे. तो दूध मग द्या तुम्ही. तशी इंदू आजींना परसूची आठवण येऊन त्या म्हणाल्या, तो परसू अजून आत काय करतोय ग? मंगी काकू म्हणाल्या, तो बसला आहे बाळासमोर. आणि इंदू आजी हसल्या आणि आजीला तेव्हाही परसूचं ते वागणं विचित्र वाटलं होतं. नंतर इंदू आजीचं आणि आजीचं मुंगळ्याबद्दल बोलणं सुरू झालं. तशा इंदू आजी म्हणाल्या, आंबे, त्या बेवारशी धनगराला मी आमची राणी बाळंत झाल्यानंतर त्याला दगडफोडी देईन असं म्हणाले होते, तरी आता दिवाळी झाल्यानंतर मी देईन. मला यावर्षी मोठी दिवाळी साजरी करायची आहे आणि माझ्या घरच्या सगळ्या दिवाळीचा फराळ या आनंदिनी आणि तुझ्या सुनांनी 4 दिवस अगोदर इथे येऊन करायचं आहे. तसंच आंबा, राणीची भावंडं इथं दिवाळीला येतील, तेव्हा तू तुझ्या वाड्यातल्या सगळ्या पोरांना इथं पाठवायचं दिवाळीला. आता तुझ्या वाड्यात दिवाळी नसली तरी ती पोरं इथे राणीच्या भावंडांबरोबर दिवाळी साजरा करतील. तुला चालेल ना? तेव्हा माझी आजी मान हलवत फक्त हसली. तेव्हाच इंदू आजी पुन्हा म्हणाल्या, आंबे, तू त्या मुंगळ्याला सांग, म्हणो दिवाळी झाल्यानंतर मी त्याला दगडफोडी देईन, नाहीतर तो इथे प्रत्येक दिवशी येऊन माझा जीव खात राहील. आंबे, अगर राणी ओली बाळंतीण असताना मला दगडफोडी माझ्या वाड्यात नको आहे ग. मग नसत्या विचारांनी माझ्या मनाची तगमग होते. आजी त्यांना म्हणाली, इंदू, तू काही काळजी करू नको, तुझं बोलणं बरोबर आहे, मी त्याला सगळं समजावून सांगेन. नंतर आजी काहीतरी आठवून इंदू आजीला म्हणाली, अगं इंदू, तुला सांगायचं विसरले, 7 महिन्यांनी मुंगळ्याला गुप्तधन मिळणार आहे असं सांगितलं आहे बरं. हे ऐकताच इंदू आजी उसळून म्हणाल्या, अगं आंबे, माझी कातळाची मोठी जमीन त्याला मिळाली, तेच तर त्याला मिळालेलं गुप्तधन आहे. अगं, ते कातळ एकदा का फुटलं ना तर ती जमीन सोन्याची जमीन आहे. नंतर बराच वेळ तिथे गप्पा मारून माझी आजी नंतर उठत म्हणाली, बरं इंदू, आम्ही राणीकडे जाऊन येतो आणि निघतो. तेव्हा परसू राणीच्या खोलीतनं बाहेर आला होता. इंदू आजी त्याला म्हणाल्या, परसू, कंदील घेऊन यांना वाड्यात नीट पोचवून ये. माझी आजी राणीला काही सूचना देऊन आत्या आणि मंगी काकूबरोबर आमच्या वाड्याकडे निघताना हलकेच आजी आत्याला म्हणाली, आनंदे, राणीचा पोरगा आपला सखा नव्हता ग, त्याचं खूप समाधान मला झालं बघ. हे ऐकून आत्या गप्प चालायला लागली. ते सगळेजण आमच्या वाड्यात पोचता पोचता परसू एकदम आजीला म्हणाला, आये, राणीला काय पण धोका नाही ना? तेव्हा आजीला पुन्हा आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, अरे पोरा परसू, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बाळंतपण हा तिचा पुनर्जन्म असतो, तरी देव नेहमी त्या सगळ्यातनं त्यांना सांभाळतो. हे बघ, आता राणीला कसलाही धोका नाही, तू काही चिंता करू नकोस. परसूनं नंतर काही न बोलता त्यांना वाड्यात पोचवलं. आमची राणी त्यावेळी विचार करत होती, आज तिच्या परसूच्या पोरानं तिचं रंगरूप घेऊन तिला आणि परसूला वाचवलं होतं, पण तिच्या ह्या पोराचं जन्मरहस्य त्या धनगर मुंगळ्याला आणि रुहीला माहिती होतं. खरं तर राणीला आपल्या पोराला बघून अत्यानंद झाला होता, पण तरीही एक वेगळं चिंतेचं सावट तिच्यावर पडलं होतं. तिला त्यावेळी देखील वाटलं की देवा परमेश्वरा, त्या दिवशी परसूनं त्या झोपडीचं कवाड बंद केलं असतं तर.
पण तिच्या ह्या तरला आता काही अर्थ नाही आहे हे त्यावेळी राणीला चांगलंच माहिती होतं. यावर्षी आमच्या चिमुकल्या मांजरीवाडीत अनेक घटना घडल्या होत्या. त्यातली पहिली घटना म्हणजे आमच्या खालच्या मळ्यातील रामकाकाच्या द्रुपा काकूंना धनंजय झाला होता. त्यामुळे सातमाईंनी पूर्णावरणाचं गावजेवण केलं होतं. आम्हा पोरांमुळे आमच्या झपाट्याला आवेळी गावजेवण घातलं गेलं होतं. तसंच आमच्या किन्ना काकांनी त्यांचे ढवळ्या पावळ्या शर्यतीत हारले म्हणून त्यांना ठार केलं होतं. आमच्या राणी काकूंना आणि मुंगळ्याच्या रोहीला मुलगे होऊन मांजरीवाडीतल्या लोकसंख्येत भर पडली होती. या सर्व घटनात सगळ्यात दुःखदायक घटना घडली होती ती म्हणजे आमचा गोड सखाराम आम्हाला सोडून दूर निघून गेला होता. इरली काकूंच्या त्या भयानक परिस्थितीत आमच्या तुकादादाच्या तळपायात बाभळीचा काटा घुसून इरली काकूंना आजीच्या हातचा खर्राट्याचा मार खायला लागला होता. मीही इरली काकूंच्या सततच्या मी सखाला खाल्लं, मी सखाला ठार मारलं ह्या मला बोलण्यामुळे 2-3 वेळा कातळावरनं खाली उडी मारून जीव द्यायचा असा विचार केला होता. त्यातच आमच्या सातमाईंनी आमचा सखा परत येणार आहे, मुंगळ्याला गुप्त धन मिळणार आहे असा सांगावा दिला होता. या सगळ्या घटना घडत असताना कधी दिवाळी दाराशी येऊन उभी राहिली आम्हाला कळलंच नाही. आमच्या मांजरीवाडी दिवाळी, बैलपोळा आणि उदे आंबे करत येणारी कोल्हापूरची अंबाबाईची जत्रा मोठ्या थाटामाटात साजऱ्या होत असत. त्यातच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या जत्रेनंतर आमच्या सातमाईंच्या वाड्यात वर्षभराची सातमाईंची आणि झपाट्याची गाव जेवणावळ असे. आणि या सर्व लागोपाठ येणाऱ्या सणांमुळे आम्ही पोरं फार खुश असायचो. पण गेल्या वर्षी आमच्या सखाच्या अचानक जाण्यानं आमच्या वाड्यात नंतर कुठलाही सण साजरा झाला नव्हता. आमच्या वाड्याची दरवर्षी कोल्हापूरला आंबेच्या जत्रेला जाण्याची प्रथाही मोडली गेली होती. त्यातच तंबाखूच्या आणि उसाच्या पिकावर कीड पडली होती. शिवाकाकांचा चांगला बैल आजारी पडून रामोश यांच्या पोटात गेला होता तर सगुणेचा उजवा कान अधूनमधून दुखत होता. आणि हे सगळं आम्ही त्या आंबेला जायची प्रथा मोडली म्हणून झालं असं वाड्याला वाटत होतं. जरी कोणी त्याबद्दल आमच्या आजीजवळ तसं काही बोललं नव्हतं तरी सगळ्यांना तसं वाटत होतं. आता यंदासुद्धा आमच्या वाड्यात दिवाळी होईल असं आम्हा पोरांना वाटत नव्हतं. त्यात सुरेश रमेशदादांचं आत्याला पत्र आलं की अभ्यासामुळे ते दोघंही दिवाळीच्या सुट्टीत घरी येणार नाहीत. म्हणजे आता आम्हा पोरांना दिवाळीची आशाच नव्हती. आमच्या आयांनी राणी काकूच्या वाड्यात जाऊन दिवाळीच्या फराळाचं सर्व खाणं करून डबे भरले होते, पण आमच्या वाड्यातल्या सगळ्यांच्या फळीवरचे डबे रिकामेच होते. त्यात आबा पाटील दिवाळीसाठी आमच्या इरली काकूंना, रामदास काकांना 4-4 वेळा बोलवायला आले होते, पण ते कोणी गेले नव्हते. आमच्या आत्मा तुकादादांना देखील कोल्हापूरला पाठवलं नव्हतं. परंतु काकांनी आबांना इरली काकूंना न्यायला सांगितलं तेव्हा आपण जाणार नाही म्हणून त्यांनी रडून सगळा वाडा डोक्यावर घेतला. तेव्हा आबासुद्धा गुपचूप निघून गेले होते तर आजी कपाळाला हात लावून बसली. तसं पाहता आमच्या इरली काकू जर आबांबरोबर गेल्या असत्या तर कदाचित आमच्या प्रत्येकाच्या चुलीवर थोडं तरी गोडधोड शिजलं असतं. पण आता त्याचीसुद्धा आशा नव्हती, कारण कोणी आपल्या चुलीवर काही गोडधोड शिजवलं त्याचा वास इरली काकूंना आला असता तर आपला सखा गेला याचं कोणाला सुखदुःख नाही, यांना दिवाळीचं पडलं आहे म्हणून त्या आम्हा सगळ्यांना दिवसभर शिव्यांची लाखोली वाहून रडत बसल्या असत्या. पण ते कोणी कोल्हापूरला गेले नाही. त्यामुळे आता आम्हा पोरांना गावातून फराळाची ताटं येणार होती आणि आमच्या आया त्या आलेल्या ताटात फक्त साखर घालून ती ताटं परत करणार होत्या. त्याच आलेल्या फराळावर आता भागवावं लागणार होतं. आमच्या आयांनी राणी काकूच्या वाड्यात फराळ करायला जाताना आम्ही कोणी तिथे येऊन हावरटपणा करू नये म्हणून मुलांना आपल्याबरोबर नेलं नाही. त्यामुळे गरमागरम करंज्या, चकल्या आम्हा पोरांना खायला मिळाल्या नव्हत्या. आमची दिवाळीची सुट्टी ह्या वर्षी वायात जाणार होती. आता प्रत्येक दिवाळी सणाला आमची चांदी आय आणि दोडा मांजरीवाडीत यायच्या, परंतु ते चुरमुऱ्याचे लाडू घेऊन नाही तर त्यावेळी प्रत्येकाच्या वाड्यावर जाऊन नवीन लुगडं, दोडाला परकर पोलकं आणि फराळाचं अगदी हक्कानं घेऊन जात. या दिवाळीला तर त्यांना खास दाजी काकांच्या वाड्यावरचं निमंत्रण होतं. आमच्या वाड्यात इरली काकूंचं रडणं प्रकरण सर्व गावभर झाल्यामुळे दिवाळी साजरी झाली नाही. तरी आमच्या सदप्पा काका, आरा काका, दौलती काका, लिंबोण्या, राम काका तसंच किन्ना काका आणि दाजी काकांच्या वाड्यातून आम्हा पोरांना अगदी आग्रहाचं खास निमंत्रण असे. पण आमची आजी आम्हा पोरांना कुठे पाठवायची नाही. कधी संध्याकाळी आम्ही पोरं ओसरीवर दिवाळीबद्दल बोलत बसलो की मला त्या आमच्या सखा जाण्याच्या अगोदरच्या सगळ्या दिवाळ्या आणि बैलपोळा आठवायचा.
त्या सर्वच दिवाळ्या इतक्या छान होत्या की त्याच्या त्या आठवणी आजही माझ्या मनाच्या सांधीकोपऱ्यात आपली जागा धरून बसलेल्या आहेत. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान भाग 2 सीझन 2 या कादंबरीचं पुढचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार.